ग्राफ जनरेटर आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचा आहे. हा वॅन डे ग्राफ जनरेटर कशासाठी यूज केला जातो? टू जनरेट द पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल जे आहे त्याचा स्पीड वाढवण्यासाठी, टू ऍक्सेलरेट द पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल वी हॅव टू यूज वॅन डे ग्राफ जनरेटर. हा पूर्ण पाठ थेरोटिकल आहे. थेरोटिकल असल्यामुळे तुम्हाला 3 मार्कापर्यंत विचारला जाईल. ठीक आहे, मोस्टली जास्त विचारलं जात नाही, पण याच्यावरती जर क्वेश्चन आला तर 2 मार्काचा एक क्वेश्चन येईल तुम्हाला. त्याच्यामध्ये डायग्राम तुम्हाला ड्रॉ करावा लागेल आणि दुसरं जे असेल तर ते थोडंफार तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर विचारलं जाईल, नाही तर वर्किंग विचारलं जाईल. ठीक आहे, असंच तुम्हाला विचारलं जाईल. खूप मोठी थिअरी आहे. ठीक आहे, तर एवढं मोठं तुम्हाला काही विचारणार नाही. ओके, तर आता पहिले आपण विचारात घेणार आहे वॅन डे ग्राफ जनरेटर इज यूज टू ऍक्सेलरेट द पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. आता पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल कोणते असतात? तर प्रोटॉन असतात, अल्फा पार्टिकल असतात. ओके, अल्फा पार्टिकल पॉझिटिव्हली चार्ज आहे. बीटा जे असतात ते कसं असतात तर निगेटिव्हली चार्ज असतात, बरं की नाही. किंवा गॅमा पार्टिकल आहे ते कसे असतात तर न्यूट्रल असतात, बरं की नाही. म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे, मग त्यापैकी प्रोटॉन असेल तुमचं, प्रोटॉन नंतर तुमचं दुसरं जे असेल तर ते अल्फा पार्टिकल असेल किंवा न्यूट्रॉन असेल. ओके, किंवा पॉझिट्रॉन असेल. व्हॉट इज पॉझिट्रॉन? पॉझिट्रॉन म्हणजे काय तर असं की त्याला मास कोणाचं इतकं असतं तर इलेक्ट्रॉन इतकं मास असतं, पण चार्ज कोणाचं असतं तर चार्ज असतं तुमचं पॉझिटिव्ह चार्ज असतं, पण मास कोणाचं तर इलेक्ट्रॉन इतकं जर असेल तर त्याला काय म्हटलं जातं तर पॉझिट्रॉन म्हटलं जातं. ठीक आहे, तर असे जे पार्टिकल आहे त्याचा जर स्पीड तुम्हाला वाढवायचा असेल तर आपण काय करणार तर वॅन डे ग्राफ जनरेटर या ठिकाणी यूज करणार. आता याचं काय करणार तर आपण सर्वात पहिले कन्स्ट्रक्शन या ठिकाणी डिस्कस करणार. सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं तर एक मेटल डोम घ्यायचा. डोम म्हणजे काय तर बघा तुम्ही मंदिराच्या वरती असा कर्व शेपचा तो पार्ट असतो त्याला काय म्हटलं जातं तर डोम म्हटलं जातं. मग सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं तर एक मेटल डोम या ठिकाणी कन्सिडर करायचं. हॉलो सर्क्युलर पाथ असेल तो. ठीक आहे, हॉलो सर्क्युलर पाथ घ्यायचा आहे आणि तो कसा असेल तर या ठिकाणी आपण प्लेस केलेला असेल. ठीक आहे, जसं मंदिरात असतं तुम्हाला त्या ठिकाणी. ठीक आहे, असं सर्क्युलर पाथ असेल आणि या सर्क्युलर पाथला मला काय करायचं तर याला कनेक्टेड टू द पिलर, याला आहे ना अर्थच्या सरफेस वरून काहीतरी डिस्टन्स वरती आपल्याला प्लेस करायचं. म्हणून हा डोम घेणार मी. हा डोम घेतला सर्क्युलर पाथवाला. ठीक आहे, आता या डोमला मला काय करायचं तर सपोर्ट द्यायचंय. मग याला काय करणार कन्सिडर करणार तर काही पिलर्स मी या ठिकाणी कन्सिडर करणार आहे, ज्याला काय करता येतं ते सपोर्ट करायचं काम करतात. मग या ठिकाणी मी काय घेतला तर पिलर घेतला. ओके, दिस इज पिलर. माकासनाचा तुमचा पिलर असेल. ठीक आहे, हा काय असेल तर तुमचं अर्थ सरफेस असेल. अर्थ सरफेस पासून तुम्ही काय केलं तर हा डोम या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे. मेटल डोम असणार आहे, तर या ठिकाणी आपल्याला तो कन्सिडर करायचा. आता या मेटल डोम मध्ये मला काय करायचं तर दोन काय करायचं तर तुम्हाला पुलीज कन्सिडर करायचं. एक मोटर घ्यायचा आहे आणि त्या मोटरला काय कनेक्ट करायचं तर या ठिकाणी मला पुलीज कनेक्ट करायचं आणि त्या पुलीला काय करायचं तर बेल्ट कनेक्ट करायचं. आता हा बेल्ट कोणता असणार तर कन्व्हेयर बेल्ट असणार. कन्व्हेयर म्हणजे काय तर कॅरी करणार. ठीक आहे, तर त्याला कन्व्हेयर बेल्ट म्हणू आपण. आणि मोटर या ठिकाणी दाखवायची गरज नाही, बॅक साईडला मोटर असणार आहे. ठीक आहे, तर मोटर आणि पुली अरेंजमेंट या ठिकाणी आपल्याला घ्यायचं, जेणेकरून मोटर चालू केलं तर हे पुलीस का ना तर रोटेट होणार आणि हा बेल्ट का ना तर रोटेट व्हायचं काम करेल. ठीक आहे, मग या ठिकाणी काय घेतलं तर मी दुसरा एक पुली या ठिकाणी कन्सिडर केला आणि या पुलीवरती काय केलं तर बेल्ट मी बाउंड केलेला आहे, जेणेकरून काय करणार तर याचे चार्जेस काय करायचं तर पुढे कॅरी करेल. तर या ठिकाणी काय करायचं चार्जेस पुढे काय करायचं तर कॅरी करायचं. ठीक आहे, मग या डायरेक्शन इथं जर मी मोटर कन्सिडर केली, याला पुली कन्सिडर करू. P1 हा एक पुली असेल आणि दुसरा काय घेतला तर P2 हा एक पुली असेल. ठीक आहे, इथं मोटर असणार आहे आणि त्या मोटरला आपल्याला चालू करायचं. एकच मोटर कनेक्ट करायचं, 2 मोटर कनेक्ट करायची पण गरज नाहीये. एक मोटर जर चालू केलं आणि जसं मोटर स्टार्ट होणार आहे तसं काय होणार तर हा या डायरेक्शन मध्ये रोटेट व्हायला सुरुवात होणार आहे, बरं की नाही. मग या प्रकारे आपल्याला काय करायचं तर त्याला रोटेट करायला सुरुवात करायचं. पण त्याच्या आधी बघा या ठिकाणी काय करायचं तुम्हाला एक बघा पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल तुम्हाला ऍक्सेलरेट करायचा, म्हणजे तो त्याचा स्पीड वाढवायचा. म्हणजे तिथं जे पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे, पोटेन्शियल कसं असणार तर व्हेरी व्हेरी लार्ज असेल. म्हणून इथं घेताना तुम्हाला काय करायचं तर एक व्हेरी हाय पॉवर सप्लाय घ्यायचा आपल्याला. डीसी सप्लाय घेणार आहे आपण या ठिकाणी. नॉर्मल तो व्हेरी हाय सप्लाय आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचा. मग मी या ठिकाणी काय केलं तर बॉक्स रिप्रेझेंट करतोय.
आणि तो काय करतो तर जवळपास 50 किलो वोल्टचा 50 किलो वोल्ट म्हणजे 10⁻³ ओके, म्हणजे 50 × 10⁻³ म्हणजे 5,000च्या जवळपास झालं. ठीक आहे, 5,000 वॅट इतकं काय करायचं तर तुम्हाला सप्लाय द्यायचा आहे. ठीक आहे, तर हा कोणता सप्लाय असेल तर डीसी सप्लाय या ठिकाणी आपल्याला काय करायचं तर द्यायचा आहे. ओके, आता याच्यामध्ये काय असणार तर चार्जेस असणार आहे. मग या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि या ठिकाणी काय असेल तर निगेटिव्ह चार्ज. आपल्याला त्यापैकी कोणते चार्जेस द्यायचे, फक्त पॉझिटिव्ह चार्ज पुढे काय करायचे आपल्याला कॅरी करायचे. मग पॉझिटिव्ह चार्ज मी काय करणार तर पुढे कॅरी करणार आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह चार्ज पुढे काय करणार तर कॅरी करणार. आणि या ठिकाणी मला काय करायचं, एक स्प्रे घ्यायचा आहे. स्प्रे असेल किंवा मेटल कॉम असेल, कॉमही त्यांना कंगवा असतो बघा, पण कंगव्याला असे टीथ असतात, तर त्या प्रकारचं आपल्या इथं काय करायचं तर स्प्रेअर घ्यायचं. ठीक आहे, जो काय करणार तर चार्जेस काय करणार तर स्प्रेड करणार, म्हणून याला काय करणार तर आपण स्प्रे कन्सिडर करणार. ठीक आहे, आता असणार तर जो स्प्रेड करतोय तसा स्प्रे असणार, कळलं का नाही. मग या ठिकाणी आपण मेटल कॉम घेतलेला आहे, जो काय करतो तर चार्जेस काय करतो तर स्प्रे करतो. आणि या ठिकाणी आपण अजून एक स्प्रे घेतला, जो काय करतो तर याला कलेक्ट करायचं काम करतो. म्हणजे दिस स्प्रे इज कॉल्ड कलेक्टिंग स्प्रे. आणि हा जो असणार हा कोणता असणार तर स्प्रेइंग असणार. ठीक आहे, स्प्रे करणारा असणार. तर या प्रकारे हा मेटल कॉम झाला पण स्प्रे करणारा, आणि हा कोणता झाला तर कलेक्टिंग कॉम झाला. आता याच्यावरती काय होणार, कंटिन्युअसली चार्जेस काय होणार तर डिपॉझिट होणार, आणि हे जे चार्जेस आहे पॉझिटिव्ह चार्ज ते काय होणार तर पुढे कॅरी होणार. या निगेटिव्ह चार्जचं काय होणार तर निगेटिव्ह चार्ज जो आहे तो कशाला कनेक्ट करायचा, कनेक्टेड टू द अर्थ. आणि ही जी टोटल असेंब्ली ती पण कशाला कनेक्ट करायचं, कनेक्टेड टू द अर्थ. तर हे सर्व आपण कशाला कनेक्ट करणार आहे तर अर्थला या ठिकाणी कनेक्ट करणार आहे. ही टोटल सिस्टीम आपण कशाला कनेक्ट करणार तर ग्राउंडला कनेक्ट करणार आहे. म्हणून ज्याच्यामुळे जे निगेटिव्ह चार्जेस आहे, आपण निगेटिव्ह जो आहे तो टर्मिनल कशा कनेक्ट केलेला आहे तर अर्थला कनेक्ट केलेला आहे. म्हणजे या केसमध्ये निगेटिव्ह चार्जेस तुमचे नसणार आहे, जेवढे पण असेल कोणते असेल तर पॉझिटिव्ह चार्ज. आता जसं जसं पॉझिटिव्ह चार्ज हा व्हेरी लार्ज सप्लाय जो आहे तुमचा, याच्यापासून जसे जसे पॉझिटिव्ह चार्ज याच्यावरती स्प्रेड होत आहे, हा बेल्ट कंटिन्युअसली रोटेट होतोय, आणि रोटेट होता होता हे जे हा जो स्प्रेड दिलेला आहे तो काय करतो तर हे चार्जेस आले याला काय करायचं कलेक्ट करायचं काम करणार, बरोबर की नाही. आणि कलेक्ट केल्यानंतर हे जे पॉझिटिव्ह चार्ज आहे ते या डोम वरती काय होणार तर युनिफॉर्मली काय होणार तर डिस्ट्रीब्युट करणार. जसं जसं चार्जेस येणार तसं तसं काय होणार तर या ठिकाणी चार्जेस त्या डोम वरती काय होणार तर खूप जास्त प्रमाणात काय होणार तर या ठिकाणी अक्वायर होत राहणार. ठीक आहे, या प्रकारे अक्वायर होत राहणार. पण बघा जर चार्जेस जर आलं तर तिथं काय होणार तर स्पार्किंग होणार, खूप सारे चार्जेस आले स्पार्किंग होणार. आणि प्लस इथलं जे सप्लाय आहे तो खूप जास्त आहे, 50 किलो वोल्ट इतका आहे, बरोबर की नाही. म्हणून इथलं जे टेम्परेचर आहे ते काय होणार तर खूप जास्त प्रमाणात वाढून जाणार आहे. आणि ते टेम्परेचर तुम्हाला नेहमी कंट्रोल करावं लागेल. म्हणून तुम्हाला यामध्ये जो स्पेस दिलेला आहे तो नेहमी कशाला कनेक्ट करायचा, तो कनेक्ट करायचा, त्याच्यामध्ये टाकायचं तुम्हाला नायट्रोजन गॅस टाकायचंय. आता नायट्रोजन गॅस काय करत असतो तर कुलिंगचं काम करत असतो, थंड करायचं काम करत असतो. म्हणून तुम्हाला नायट्रोजन गॅस त्या ठिकाणी टाकावं लागेल. तर ते एसी किंवा फॅन वगैरे लावून आपण आपली बघा 4 व्हीलर वगैरे जर असेल ते काय होते त्याचं इंजिन गरम होतं, बरोबर की नाही. ते इंजिन गरम होतंय त्याच्यामुळे त्याला आपल्याला कूल करावं लागतं. मग कूल करण्यासाठी आपण बऱ्याच साऱ्या मेथड त्या ठिकाणी यूज करत असतो. तर पहिलं काय करत असतो त्याच्यात कुलंट टाकत असतो जे थंड करत असतं, किंवा पुढे एक फॅन असतो, बरं की नाही, एक्झॉस्ट फॅन असतो, तो काय करतो तर त्याला थंड करायचं काम करतो. मग या प्रकारे आपण काय करतो तर त्या एवढं छोटं इंजिन आहे तरी त्याला कूल करत असतो, बरं की नाही. किंवा तुमच्या घरात सीपीयू असेल तरी त्याला फॅन लावलेला असतो, कारण जास्त गरम होऊ नये म्हणून त्याला थंड करण्याचं काम असतं. म्हणून इथलं जे टेम्परेचर आहे खूप जास्त वाढणार आहे, आणि ते जर तुम्हाला कंट्रोल करायचं आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय टाकावं लागेल तर नायट्रोजन गॅस टाकावं लागेल, किंवा काही काही केसमध्ये मिथेन देखील टाकलं जातं. ठीक आहे, मग या दोघांच्या यामध्ये इथं जे आहे टेम्परेचर, आता हे जी टोटल असेंब्ली आहे अशी ओपन ठेवून चालेल का, कारण चार्जेस खूप जास्त डेव्हलप होणार आहे आणि याचं पोटेन्शियल पण खूप जास्त राहणार आहे. ओके, आणि असं जर ओपन ठेवलं तर मग जास्त प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणून ही जी टोटल असेंब्ली आहे ती काय करायचं तर एका चेंबर मध्ये काय करायची तुम्हाला क्लोज करून टाकायची आहे. ठीक आहे, तर ही जी टोटल सिस्टीम आहे ती काय करू तर एका चेंबर मध्ये आपण काय केले तर क्लोज या ठिकाणी करून टाकू. ठीक आहे,
ओके, एका चेंबर मध्ये काय केले तर आपण याला क्लोज करून टाकले. ठीक आहे, हे असं तुमचं चेंबर असेल तर त्या चेंबर मध्ये आपल्याला काय करायचं तर क्लोज करून टाकायचं. दिस इज कॉल्ड चेंबर. या ठिकाणी नायट्रोजन गॅस असणार आहे ते तर तुम्हाला कन्सिडर करावंच लागेल. आता ही जी टोटल सिस्टीम आहे आता याच्यामध्ये खूप सारे चार्जेस काय केले तर तुमचे डेव्हलप झालेले. याला आपण काय करू तर पिलर कन्सिडर करू. काय असेल तर तुमचा डोम असेल. हे असेल मोटर अँड पुली अरेंजमेंट. ओके, मोटर अँड पुली अरेंजमेंट असेल. आता हे जसं चार्जेस येणार आहे तसं तसं ते क्राऊड होत जाणार बरं का नाही. खूप जास्त प्रमाणात हे कंटिन्युअसली चार्ज सप्लाय करतोय, हा बेल्ट त्याला कॅरी करतोय आणि या डोमच्या सरफेसवरती काय ना तर खूप जास्त प्रमाणात पॉझिटिव्ह चार्ज या ठिकाणी काय ना तर डेव्हलप होणार आहे. मग खूप जास्त प्रमाणात जर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाले तर त्यात ते चार्ज स्पार्किंग होणार आहे आणि आपल्याला काय करायचं या ठिकाणी एक ट्यूब घ्यायचंय आणि त्या ट्यूबला काय होणार आहे आपण डिस्चार्ज ट्यूब म्हणणार आहे. काय कन्सिडर करायचं तर एक डिस्चार्ज ट्यूब या ठिकाणी तुम्हाला कन्सिडर करायचं आणि हा जो डिस्चार्ज ट्यूब आहे तो कशाला कनेक्ट करायचा कनेक्टेड टू द दिस डोम. डोमला काय करायचं आपल्याला या ठिकाणी कनेक्ट करायचं आहे. आता हा जो डिस्चार्ज ट्यूब आहे याचा जो डायमीटर देणार आहे डायमीटर कसा असणार तर व्हेरी व्हेरी स्मॉल असेल आणि हे जे चार्जेस आहेत ते या डिस्चार्ज ट्यूब मधून का ना तर पुढे मूव्ह होणार. ठीक आहे, पण जो ओपनिंग दिलेला आहे लास्टचा जो ओपनिंग दिलेला आहे तो कसा ठेवायचा तर व्हेरी स्मॉल ठेवायचा तुम्हाला. ओके, जो लास्टचा ओपनिंग आहे तो कसा ठेवायचा तर व्हेरी स्मॉल ठेवायचा आहे आणि हे जे चार्जेस फ्लो होणार आहे दिस इज द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ चार्जेस आणि हे जे चार्जेस तुमचे फ्लो होणार या डायरेक्शन मध्ये ते काय करायचे तुम्हाला नंतर या ठिकाणी एक टार्गेट असेल त्या टार्गेट वरती जाऊन काय करायचं तर बंबार्डिंग करायची आहे. ओके, तर या प्रकारे तर तुम्हाला काय करायचं तर सर्वात पहिले ते पॉझिटिव्हली चार्ज जे आहे ते हाय सप्लाय देऊन काय करायचं तुम्हाला जनरेट करायचं आणि कंटिन्युअसली सप्लाय केल्यानंतर याचं जे पोटेन्शियल आहे किंवा इथं जे चार्जेस डेव्हलप होणार आहे ते खूप जास्त प्रमाणात असणार. ठीक आहे, मग खूप पोटेन्शियल वाढलं तर ते चार्जेस एका कंट्रोलमध्ये आले तर तुम्हाला जेवढी पोटेन्शियलची गरज आहे तिथपर्यंत जर आलं त्यानंतर त्याला काय करायचं तर एका डिस्चार्ज ट्यूब मधून काय करायचं तर पुढे कॅरी करायचं आणि एखाद्या टार्गेट वरती ज्याच्यावरती तुम्हाला काय करायचं तर टार्गेट करायचं बंबार्डिंग करायचं त्याच्यावरती तुम्ही काय करू शकता तर बंबार्डिंग करू शकता. ठीक आहे, आता हे झालं तुमचं कन्स्ट्रक्शन आणि प्लस वर्किंग मी दोन्ही तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करून दिलेलं आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं तर त्याचे काही ऍप्लिकेशन असेल किंवा कुठेतरी त्याचे युजेस असणार आहे. एवढं मोठी सिस्टीम डिझाईन करायचंय म्हणजे आपल्याला त्याचं कुठेतरी यूज माहित असला पाहिजे. तर पहिला यूज असणार आहे वॅन डे ग्राफ जनरेटर इज यूज टू ऍक्सेलरेट द पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. जे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल असतात त्याचा स्पीड वाढवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं तर वॅन डे ग्राफ जनरेटर यूज करावं लागतं. त्याच्यानंतर सेकंड ऍप्लिकेशन असेल वॅन डे ग्राफ जनरेटर इज यूज टू प्रोड्यूस द न्यूक्लिअर आयसोटोप. न्यूक्लिअर आयसोटोप तुम्हाला या ठिकाणी प्रोड्यूस करायचे असेल तर तुम्हाला वॅन डे ग्राफ जनरेटर या ठिकाणी यूज करावं लागेल. न्यूक्लिअर स्ट्रक्चर जर तुम्हाला स्टडी करायचं असेल एखाद्या न्यूक्लिअर स्ट्रक्चर जर तुम्हाला त्या ठिकाणी स्टडी करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी वॅन डे ग्राफ जनरेटरचा यूज करावा लागेल. ठीक आहे, न्यूक्लिअर रिॲक्शन ऍटॉमिक बॉम्ब वगैरे बनवलं जातं बरोबर की नाही. त्या न्यूक्लिअर रिॲक्शन मध्ये न्यूक्लिअर रिॲक्शनचा जर स्टडी करायचं असेल डिफरंट टाइप ऑफ न्यूक्लिअर रिॲक्शन ऑकर बघा न्यूक्लिअर रिॲक्शन जर ऑकर करायचं असेल त्याच्यावरती बंबार्डिंग करावं लागतं एक्स्ट्रा चार्जेस आणि ती कोणते असतात तर पॉझिटिव्ह चार्ज. मग न्यूक्लिअर रिॲक्शन जर तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तर वॅन डे ग्राफ मध्ये जे जनरेट झालेले चार्जेस आहे मग ते टार्गेट कुठं करायचं तर न्यूक्लिअर रिॲक्शन स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला त्याचा यूज करावा लागतं. ठीक आहे, तर या प्रकारे अजून काय होऊ शकतं तर न्यूक्लिअर दिस इज यूज टू क्युअर द याच्यासाठी जे कॅन्सरचे पेशंट वगैरे असतात तर त्याच्या स्किनवरती ते चार्जेस तुमचे इन्सिडंट केले जातात आणि कॅन्सरचे पेशंट जे आहेत ते पण काय केलं जातं त्याच्याने क्युअर केले जातात. मग वॅन डे ग्राफ जनरेटर हा बऱ्याच ठिकाणी यूज केला जातो. नॉर्मली जे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे त्याचं काय केलं जातं स्पीड वाढवला जातो तर त्यासाठी आपण काय करू शकतो तर वॅन डे ग्राफ जनरेटर यूज करू शकतो. ओके, या ठिकाणी जो बेल्ट असणार तो कसा पाहिजे तर नॉन कंडक्टिंगचा म्हणजे तुम्ही एखादा फॅब्रिक मटेरियल वापरू शकतात. ओके,
फायबरचं वापरू शकतात किंवा वायर कोणता असेल तर तुमचं फक्त कंडक्टिंग नकोय, बरोबर की नाही, कंडक्टिंग नकोय. तुम्ही एखाद्या गिरणीमध्ये गेला असाल, ते बेल्ट असतं बघा, एक मोटर असतं आणि एक इंजिन असतं, ते रन करण्यासाठी काय केलं असतं, एक बेल्ट लावलेला असतो, तो कापडाचा बेल्ट असतो, बरोबर की नाही, किंवा मग दुसरा एक काळ्या कलरचा असतो, तो वायरचा असतो, बरोबर की नाही. मग अशाच प्रकारचा हा बेल्ट लावायचा आहे जो नॉन कंडक्टिंग असेल, कळलं का नाही. आणि त्यानंतर हा तुम्हाला ग्राउंडला पण कनेक्ट करायचा आहे, जेणेकरून एखादा निगेटिव्ह चार्ज आला तर तो पण तुम्ही काय करू शकता, तर ग्राउंडला काढून टाकू शकता. क्लिअर आहे. या दोघांमध्ये गॅप आहे बघा, लक्ष द्या. तर चार्जेस कधी हे होतात, तर एक पॉझिटिव्ह पाहिजे आणि एक निगेटिव्ह पाहिजे, म्हणून त्याला अर्थिंगला कनेक्ट करणं तुम्हाला गरजेचं असेल. ठीक आहे. त्यानंतर मग बाकीचं हे होणार. ठीक आहे. मग याला काय करू आपण, कॉम कन्सिडर करू C1 आणि याला काय कन्सिडर करू तर C2, आणि या प्रकारे ते काय होणार तर पुढे कॅरी होणार, आणि जे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे त्याचा स्पीड काय होणार तर ऑटोमॅटिकली तुमचा इन्क्रीज होणार. चॅप्टर या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे. आता आपण काय करू तर न्यूमेरिकल या ठिकाणी स्टार्ट करू. ठीक आहे. तर फर्स्ट न्यूमेरिकल घेतो मी. आता न्यूमेरिकल तुमचे स्टार्ट होत आहे, क्वेश्चन नंबर 8 पासून स्टार्ट होत आहे. ठीक आहे. तर तिथून आपण पुढे घेऊ. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8 बघा. A 6 microfarad capacitor is charged by 300 volt. ओके, क्वेश्चन रीड केला आणि त्यानंतर आपण त्याचं काय करू तर गिवन लिहिणार. तर क्वेश्चन नंबर 8 लिहायचं आपल्याला आणि त्याचं गिवन लिहिणार. बघा काय दिलेलं आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 8 मध्ये. A 6 microfarad capacitor is charged by 300 volt. कॅपॅसिटर इज गिवन, C1 कन्सिडर करू, आणि तो किती दिलाय तर 6 मायक्रोफॅरड. आता युनिट मायक्रो दिलेलं आहे, मायक्रोचं कन्वर्जन कशामध्ये करायचं, फक्त फॅरड मध्ये करायचं. मग याला काय करावं लागेल तर तुम्हाला 6 मायक्रो म्हणजे किती 10⁻⁻6 फॅरड मध्ये होणार. ठीक आहे. आणि पोटेन्शियल दिलेलं आहे, चार्ज टू पोटेन्शियल 300 वोल्ट इतकं पोटेन्शियल तुम्हाला दिलेलं आहे. पुढे दिलेलं आहे इट इज देन डिस्कनेक्टेड फ्रॉम द सप्लाय. सप्लाय पासून त्याला डिस्कनेक्ट करायचा, म्हणजे तो एक कम्प्लिटली चार्ज झालेला आहे. ओके, डिस्कनेक्टेड फ्रॉम द सप्लाय अँड इज कनेक्टेड टू अनदर अनचार्ज 3 मायक्रोफॅरड कॅपॅसिटर. अजून एक कॅपॅसिटर आहे अनचार्ज, आणि त्याला तो काय करायचा तर कनेक्ट करायचा, आणि त्याची व्हॅल्यू आहे 3 मायक्रोफॅरड. मायक्रोचं परत कशामध्ये करावं लागेल तर फॅरड मध्ये, 3 × 10⁻⁻6 फॅरड या ठिकाणी झालं. कॅपॅसिटर. How much electrostatic energy of the first capacitor is lost in the form of heat and the electromagnetic radiation. तर त्याने काय सांगितलं तर किती अमाऊंट ऑफ एनर्जी या ठिकाणी लॉस झालेली आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल तर फाईन करावं लागेल. तर सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल तर सर्वात पहिले फाईन करावं लागेल, तर जर पहिला कॅपॅसिटर फक्त C1 कॅपॅसिटर कनेक्ट असेल तर त्या केसमध्ये किती एनर्जी स्टोर होणार आहे ते आपण या ठिकाणी फाईन करू, आणि नंतर मग दुसऱ्या याच्यात आपण कन्सिडर करू. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण हे झालं गिवन. आता आपल्याला फाईन काय करायचं, लॉस ऑफ एनर्जी फाईन करायचं. लॉस ऑफ एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी. तो रिप्रेझेंट करू आपण डेल्टा यू ने रिप्रेझेंट करू, आणि तो या ठिकाणी आपल्याला काय करायचं तर डिस्कस करायचा आहे. ओके. तर सर्वात पहिले सोल्युशन घेताना सर्वात पहिले आपण काय करणार तर एक कॅपॅसिटर या ठिकाणी कन्सिडर करणार आहे. तो कॅपॅसिटर काय करायचा आपल्याला याला कनेक्ट करायचं. कोणता कॅपॅसिटर तर C1 हा कॅपॅसिटर आहे, आणि तो कॅपॅसिटर आपण याला काय करू तर कनेक्ट करून टाकू. ओके. तर सोल्युशन मध्ये तर मी सर्वात पहिले डायग्राम काढतो. तर हा तुम्हाला काय दिलेला आहे तर कॅपॅसिटर दिलेला आहे. कोणता कॅपॅसिटर आहे C1 कॅपॅसिटर, आणि त्याला काय करायचं तर एक्सटर्नल सप्लाय या ठिकाणी कनेक्ट करायचं आहे, ज्याचं पोटेन्शियल किती आहे तर 300 वोल्ट इतकं त्याचं पोटेन्शियल आहे. ओके, C1 इतकं. आणि याच्यामध्ये किती एनर्जी स्टोर होणार आहे ते आपण या ठिकाणी फाइंड करणार. ठीक आहे. एनर्जी स्टोर इन कॅपॅसिटर C1. कॅपॅसिटर C1 मध्ये किती एनर्जी स्टोर होणार ते आपल्याला फाइंड करायचं. आणि याच्या आधीचा जो टॉपिक होता तो एनर्जी स्टोर वालाच होता, बरं की नाही. एनर्जी स्टोर इन अ कॅपॅसिटर, आणि याचा फॉर्म्युला असतो 1/2 CV². मग तो फॉर्म्युला घेऊन टाकू आपण. पहिला कॅपॅसिटर मग त्याला U1 कन्सिडर केलं, आणि याचा फॉर्म्युला आहे 1/2 C1 ×
व्ही स्क्वेअर. आता या ठिकाणी V1 कन्सिडर करू वाटलं तर V1 स्क्वेअर. ठीक. आला 1/2 C1. C1 किती आहे 6 × 10⁻⁻6 आणि V1 जो आहे V1 आहे तुमचा 300. तर हा 300 इथं या ठिकाणी त्याचं काय करायचं तर स्क्वेअर करायचा. 6 ने याला डिवाइड केलं तर किती भेटणार आहे 2 ने याला डिवाइड केलं तर 3 भेटेल. 3 × 10⁻⁻6 3 चा स्क्वेअर किती होणार आहे 9 आणि 1 2 0 आहे म्हणजे याचं किती होणार तर एका दोनाचे तुम्हाला 4 करावं लागेल म्हणजे 10 किती झाला तर 4 झाला. 9 3 जा किती झाला तर 27 मग झाला 27 -6 आणि +4 किती झाला तर -2 झाला. आणि एनर्जी कशामध्ये मेजर करणार तर जूल मध्ये या ठिकाणी आपण मेजर करणार. आता दुसऱ्या केसमध्ये त्याने काय सांगितलं दिस 6 ही जी बॅटरी आहे ही बॅटरी काय करायची इथून डिस्कनेक्ट करायचं आणि त्याला काय करायचं दुसरा एक कॅपॅसिटर कनेक्ट करायचा अनचार्ज कॅपॅसिटर किती तर 3 मायक्रोफॅरड कॅपॅसिटर इतका त्याला कनेक्ट करायचा. तर आपण ते कन्सिडर करू. आता सेकंड लॉस ऑफ एनर्जी फाइंड करायचं. आता दुसऱ्या केसमध्ये किती एनर्जी भेटणार आहे त्या कॅपॅसिटर मध्ये. ओके त्या पॅरलल कॅपॅसिटर तो कमी भेटणार आहे मग पहिल्यातून तो मायनस केला तर आपल्याला लॉस भेटून जाईल. ठीक आहे. आता बॅटरी डिस्कनेक्ट करून टाकली बॅटरी काढून टाकलं म्हणजे या ठिकाणी जो कॅपॅसिटर असेल तो कोणता असेल तर तो असेल तुमचा C1 आणि याला काय करायचं अनचार्ज कॅपॅसिटर या ठिकाणी कनेक्ट करायचं. बॅटरी काढून टाकलं आणि त्याला दुसरा कॅपॅसिटर कनेक्ट केला तो कोणता असेल तर C2 हा कॅपॅसिटर तुम्ही या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे. आणि हा जो पॉईंट आहे तो पॉईंट परत याला बॅटरी कनेक्ट करायला लावला असं काय सांगितलेलं नाही. हा ए पॉईंट झाला ए ला तुम्ही बॅटरी कनेक्ट करू शकता ए आणि बी पॉईंटला बॅटरी कनेक्ट करू शकता. म्हणजे या केसमध्ये हे जे कॅपॅसिटर C1 आणि C2 आहे बॅटरी डिस्कनेक्ट केल्यानंतर हे दोन कॅपॅसिटर कसे येणार तर पॅरलल मध्ये येणार. ठीक आहे. हिअर कॅपॅसिटर C1 and C2 are in पॅरलल. तर हे दोन कॅपॅसिटर कसे येतात पॅरलल. मग याचं इक्विव्हॅलंट कॅपॅसिटर असणार आहे. एक पॅरलल कॅपॅसिटर मध्ये काय करतात तर कॅपॅसिटन्सची डायरेक्टली ऍडिशन होतं. मग या ठिकाणी मी काय घेतलं तर CP कन्सिडर केला आणि व्हॉट इज CP C1 प्लस काय असेल तर C2. C1 दिलेला आहे तुम्हाला 6 × 10⁻⁻6 डायरेक्ट व्हॅल्यू पुट करून टाकू 6 × 10⁻⁻6 आणि C2 किती दिलाय अनचार्ज कॅपॅसिटर तो दिलाय 3 × 10⁻⁻6 6 + 3 किती झाला तर 9 × 10⁻⁻6 फॅराड ही काय झाली तर तुमची पॅरलल कॅपॅसिटरची व्हॅल्यू झाली. पण आपल्याला कॅपॅसिटरने फाइंड करायचं. आपल्याला काय फाइंड करायचं तर याच्यामध्ये किती एनर्जी जर बॅटरी डिस्कनेक्ट केला आणि दुसरा कॅपॅसिटर तिथं कनेक्ट केला त्याच्यामध्ये किती एनर्जी स्टोअर होणार ते आपल्याला फाइंड करायचं. इज दॅट क्लिअर. मग फक्त कॅपॅसिटन्स झाला तर आपण काय करणार तर पुढे त्याला एनर्जी मध्ये कन्वर्ट करणार. ओके तर ते कसं करायचं आपण पुढे डिस्कस करू. इथपर्यंत लिहून घ्या. आता आपल्याला फाइंड काय करायचं तर पोटेन्शियल फाइंड करायचं. ऑलरेडी कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर आपल्याला भेटलेलं आहे. आपण काय करू तर टोटल पोटेन्शियल या ठिकाणी फाइंड करायचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर C इज इक्वल टू कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय आहे कॅपॅसिटन्स इज इक्वल टू C इज इक्वल टू Q/V. मग इथं काय असणार तर चार्ज असणार. चार्ज डिवायडेड बाय काय असेल तर तुमचं पोटेन्शियल असेल. आता आपल्याला एकासाठी फाइंड करायचं तर याच्यासाठी फाइंड करायचं बरं की नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल तर टोटल कॅपॅसिटन्स घ्यावं लागेल बरं का नाही. आणि चार्ज किती असणार आहे तर बघा पॅरलल मध्ये असेल तर हे जे चार्ज आहे बॅटरी डिस्कनेक्ट केली म्हणजे याच्यात जे चार्जेस स्टोअर केलेले तेच याच्यातून पास होणार आहे. म्हणजे टोटल चार्जेस कुठं असणार तर कॅपॅसिटर C1 मध्ये असेल. ठीक आहे. मग या ठिकाणी काय करायचं आपल्याला टोटल कॅपॅसिटन्स इज इक्वल टू टोटल चार्ज टोटल काय असणार तर तुमचं चार्ज असेल आणि डिवाइड बाय काय असणार तर पोटेन्शियल या दोन पॅरलल कॉम्बिनेशनच्या अक्रॉस. ठीक आहे. या ठिकाणी करू आपण टोटल चार्ज कन्सिडर करू डिवायडेड बाय इथं काय असणार तर तुमचं पोटेन्शियल V2. दुसऱ्या केसमध्ये किती पोटेन्शियल भेटणार आहे ते आपण या ठिकाणी फाइंड करू. तो काय घेतला तर V2. कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर टोटल कॅपॅसिटन्स किती CP चार्ज किती असणार आहे Q इतकं आणि पोटेन्शियल किती आहे तर V2 इतकं. आपल्याला V2 फाइंड करायचं आहे. मग V2 इकडे जाणार आणि हा चार्ज तसाच राहणार आहे आणि हा CP V2 च्या जागी जाणार बरं की नाही. पण पहिल्या केसमध्ये तुम्हाला कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा फॉर्म्युला माहिती आहे तर C1 इज इक्वल टू चार्ज Q टोटल तेवढाच राहणार आहे आणि तेवढे चार्जेस राहणार कारण की अनचार्ज आहे. C2 अनचार्ज आहे म्हणजे टोटल चार्जेस कुठं असणार फक्त
C1 मध्येच असणार. मग त्या C1 वरून आपण टोटल चार्ज या ठिकाणी फाइंड करू शकतो. C इज इक्वल टू Q1 अपॉन काय आला तर तुमचा V1 झाला. मग त्यामुळे Q किती राहील तर Q इज इक्वल टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन C1 इंटू काय भेटेल तर V1. मग Q च्या जागी आपण टाकू शकतो C1 इंटू V1 हे त्याच्या मागचं रिझन. आता पुट करा V2 इज इक्वल टू C1 किती आहे तर C1 आहे तुमचा 6 मायक्रोफॅरेड आहे. 6 इंटू 10 राईज टू -6. थोडंसं खाली वाटलं सर. V2 इज इक्वल टू C1 किती आहे तर C1 आहे तुमचा 6 इंटू 10 राईज टू -6. V1 आहे तुमचा 300 टोटल डिवायडेड बाय CP आपण या ठिकाणी फाइंड केलेला आहे आणि तो किती आहे तर 9 इंटू 10 राईज टू -6. 10 राईज टू -6 आणि 10 राईज टू -6 काय आला कॅन्सर. पुढे V2 इज इक्वल टू याला 3 ने डिवाइड करता येईल. 3 2 जा 6 3 3 जा काय आलं तर 9 झालं. मग 2 इंटू या 3 ने याला डिवाइड केलं तर किती येणार तर 100. मग 2 इंटू 100 झाला. मग टोटल जो पोटेन्शियल भेटणार आहे तो किती असणार तर V2 इज इक्वल टू 200 वोल्ट इतका पोटेन्शियल भेटला. पण आपल्याला ओके. इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी स्टोर इन अ पॅरलल कॉम्बिनेशन कन्सिडर करायचं आपल्याला. इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी स्टोर इन पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ C1 अँड C2. C1 आणि C2 मध्ये किती एनर्जी स्टोर होणार ते आपल्याला फाइंड करायचं. आता एनर्जी स्टोरचा फॉर्म्युला जर घेतला तर तो कशाने मी करणार तर U2 ने. पहिला U1 घेतला. आता काय करायचं आपल्याला U2 आणि याचा फॉर्म्युला काय तर 1/2 C इंटू V². आता C कोणता घ्यायचा तर CP घ्यायचा आहे जो पॅरलल कॉम्बिनेशन CP. आणि पोटेन्शियल कोणतं घ्यायचं तर पोटेन्शियल घ्यायचं तुम्हाला V2. त्याचं काय करायचं तर स्क्वेअर. आता याच्यात व्हॅल्यू पुट करून टाका. ऑलरेडी U1 फाइंड केलेला आपण 27 इंटू 10 राईज टू -2. आता फक्त आपण हे फाइंड करून घेऊ. मग आपल्याला दोघांची डिफरन्स केला तर आपल्याला आन्सर भेटून जाईल आपलं. ठीक आहे. बघा आता मग U2 इज इक्वल टू 1/2 CP. CP किती आला होता तर CP आहे तुमचा 9 इंटू 10 राईज टू -6. तर या ठिकाणी पुट करून टाकू 9 इंटू 10 राईज टू -6. त्यानंतर V2 स्क्वेअर. V2 किती आहे तर 200. 200चा काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. U2 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2. 9 तसाच ठेवला 10 राईज टू -6 तासाचा आहे. 2 चा स्क्वेअर 4 होणार आहे आणि 2 0 आहे त्याचे 4 0 होणार म्हणजे 10 राईज टू किती तर 4 झाला. 2 ने याला डिवाइड करा. 2 2 चा किती झाला 4. 2 इंटू 9 किती झाला तर 18. मग U2 इज इक्वल टू किती राहिला तर 18 -6 आणि हा +2 10 राईज टू किती होणार तर -2 आणि एनर्जी कशामध्ये मेजर करणार तर जूल मध्ये. ही झाली कधी जेव्हा आपण बॅटरी डिस्कनेक्ट केलं आणि दुसरा कॅपॅसिटर त्या ठिकाणी कनेक्ट केला त्यावेळेस इतकी एनर्जी झाली. पण त्याच्या आधी बॅटरीज कनेक्ट होती 300 वोल्टची आणि कॅपॅसिटर होतं त्यावेळेस एनर्जी होती तुमची किती 27 इंटू 10 राईज टू -2. बरोबर की नाही. पण आपल्याला विचारलं काय लॉस ऑफ एनर्जी. जेव्हा दुसरा कॅपॅसिटर कनेक्ट करणार आहे तर त्याची जी एनर्जी लॉस होणार आहे तर ती किती असणार ते आपल्याला फाइंड करायचं. बरोबर की नाही. देअरफॉर लॉस ऑफ एनर्जी इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी लॉस ऑफ electrostatic energy when uncharged capacitor is connected to C1. Uncharged capacitor is connected to charged capacitor. अनचार्ज कॅपॅसिटर जेव्हा चार्ज कॅपॅसिटरला आपण कनेक्ट करणार त्यावेळेस किती एनर्जी लॉस होणार ते आपण फाइंड करणार आहे.
मग तो डेल्टा यू ने रिप्रेझेंट करा आणि तो किती आहे तर पहिले U1 होता, आता काय करायचं आपल्याला U2, या दोघांचे सबट्रॅक्शन करा. U1 आपल्याला भेटलेला आहे तो किती आहे तर 27 इंटू 10⁻²- 27च होता ना, 27 इंटू 10⁻² आणि U2 आपल्याला भेटलेला आहे, U2 किती आहे तर 18 इंटू 10⁻². 27 - 18 किती होणार तर 9 इंटू 10⁻² आणि एनर्जी मेजर करणार आहे जूल मध्ये. मग जर दुसरा अनचार्ज कॅपॅसिटर त्या ठिकाणी तुम्ही कनेक्ट केला तर त्याची एनर्जी लॉस होणार आहे किती तर 9 इंटू 10⁻² जूल इतक्या एनर्जी काय होणार तर त्याची लॉस होणार. दिस इज द लॉस ऑफ एनर्जी वेन अनचार्ज कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू द चार्ज कॅपॅसिटर आणि बॅटरी डिस्कनेक्ट केली तर. दोन चॅप्टर कंबाईन केलेले. क्वेश्चन नंबर 9. बघा आता क्वेश्चन नंबर 9 काय दिलेलं आहे तुम्हाला. 125 स्मॉल लिक्विड ड्रॉप्स, 125 लिक्विडचे स्मॉल ड्रॉप दिलेले आहे, म्हणजे नंबर ऑफ ड्रॉप्स दिलेले आहे तुम्हाला. नंबर ऑफ ड्रॉप, लिक्विड ड्रॉप अँड दॅट इज रिप्रेझेंटेड बाय n आणि तो दिलेला आहे 120 ड्रॉप्स दिलेले आहे तुम्हाला. 120 ड्रॉप्स दिलेले आहे. पुढे कॅरिंग अ चार्ज ऑफ पुढे इच कॅरिंग अ चार्ज ऑफ 0.5 मायक्रोकुलम. प्रत्येक ड्रॉप वरती, तर प्रत्येक ड्रॉप वरती चार्ज आहे, चार्ज रिप्रेझेंट करू आपण क्यू ने आणि तो दिलेला आहे तुम्हाला 0.5 मायक्रोकुलम इतका दिलेला आहे. आता या मायक्रोकुलमचं कन्वर्जन कशात करू तर कुलम मध्ये, म्हणजे किती येणार तर 10⁻⁻6 कुलम मध्ये येणार. ओके, तर 0.5 जर कॅन्सल केलं तर 5 इंटू 10⁻² किती करता येत तर -7 कुलम होऊन जाईल. मग त्या प्रत्येक ड्रॉप वरती चार्ज किती तर 5 इंटू 10⁻⁻7 कुलम इतका चार्ज आहे. पुढे इच ऑफ डायमीटर 0.1 मीटर. त्या प्रत्येक ड्रॉपची डायमीटर किती दिले तर 0.1 मीटर दिलेली आहे. ओके, तर 0.1 मीटर ही डायमीटर आहे. मग रेडियस किती राहणार आहे तर रेडियस ऑफ दॅट स्मॉल ड्रॉप इज 0.05 मीटर. याला 2 ने तुम्हाला डिवाइड करावं लागेल, 0.05 मीटर तुम्हाला भेटून जाईल. पुढे काय दिलेलं आहे फॉर्म अ बिगर ड्रॉप. तर हे दोन्ही सर्व ड्रॉप एकत्र करायचं आणि त्याच्यापासून एकच ड्रॉप तुम्हाला या ठिकाणी तयार करायचा आहे. कॅल्क्युलेट द पोटेन्शियल ऍट द सरफेस ऑफ बिगर ड्रॉप. तर जो मोठा ड्रॉप आहे त्याच्या सरफेस वरती किती पोटेन्शियल या ठिकाणी डेव्हलप होणार आहे तो आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचा आहे. ओके, टू फाइंड potential on bigger drop. ओके, जो मोठा ड्रॉप आहे त्याच्यावरती काय करायचं पोटेन्शियल फाइंड करायचं आणि हा जो पोटेन्शियल आहे कशाने फाइंड केला तो लेटर व्ही ने आपण रिप्रेझेंट करत असतो आणि ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. ओके, एकदम सिंपल क्वेश्चन. आता बघा याच्यामध्ये तुम्ही एक चॅप्टर बघितलं होतं आपण याच्या आधी, कोणता मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये, बरोबर की नाही. त्याच्यामध्ये सिंगल ड्रॉप होतो, त्याचे स्प्रेड होतात, नंबर ऑफ ड्रॉपलेट मध्ये तयार होतात, बरं की नाही. किंवा दुसरं एक केलं होतं काय तर नंबर ऑफ ड्रॉप तुम्ही एकत्र करणार आणि त्याच्यापासून सिंगल ड्रॉप तयार करणार. मग या केसमध्ये आपण काय केलं होतं त्याचा जो व्हॉल्यूम आहे या नंबर ऑफ ड्रॉपलेटचा व्हॉल्यूम जेवढा असेल तेवढाच व्हॉल्यूम कोणाचा असेल तर तुमचा सिंगल ड्रॉपचा, बरं की नाही. तर तो कन्सेप्ट आपण यूज केला होता आणि त्याच्यावरून आपण कॅपिटल आर आणि स्मॉल आर चं रिलेशन या ठिकाणी ऑब्टेन केलं होतं. व्हॉट इज स्मॉल आर? स्मॉल आर इज द रेडियस ऑफ droplet, each droplet. ओके, आणि कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ बिग ड्रॉप, बिग ड्रॉपचं रेडियस असेल. ठीक आहे, मग त्यानुसार ती पहिली कन्सेप्ट यूज करू, मग कॅपिटल आर आणि स्मॉल आर मधलं रिलेशन आपल्याला या ठिकाणी भेटून जाईल. ओके, आणि त्याच्या पुढे मग काय करायचं आपण ते पुढे डिस्कस करू, आधी तेवढं कन्सिडर करून घेऊ. ठीक आहे, सोल्युशन बघा. सर्वात पहिले आपण ते लिहून घेणार. स्मॉल आर काय, कॅपिटल आर काय. लेट स्मॉल आर अँड capital R be the radius of each drop म्हणू and let small r be the radius of each drop and capital R is the radius of big drop. Let small r be the radius of each droplet and
capital R be the radius of big drop. ओके, तर आपण पहिली कन्सेप्ट यूज करणार काय, व्हॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉप. एका ड्रॉपचं व्हॉल्यूम जेवढं असेल तेवढंच का असेल तर नंबर ऑफ ड्रॉपलेट्स पण असेल. ठीक आहे, मग इथे घेऊ आपण व्हॉल्यूम ऑफ n ड्रॉपलेट. आता हे ड्रॉप जे असतात ते नॉर्मली कोणते येतात, स्फेरिकल ड्रॉप दिलेले आहे तुम्हाला, बरोबर की नाही. तर त्या ठिकाणी तुम्हाला स्टेटमेंट दिलेलंच आहे, तर त्याने काय दिलेलं आहे तुम्हाला, तर स्फेरिकल ड्रॉप ते दिलेलं आहे. ठीक आहे, 100 and 125 125 25 स्मॉल लिक्विड ड्रॉप, म्हणजे ते स्फेरिकल शेप मध्ये असतात. लिक्विड ड्रॉप नॉर्मली कसे असतात तर स्फेरिकल शेप मध्ये, आणि स्फिअरचा जो व्हॉल्यूम आहे तो किती असणार तर 4/3 पाय आर क्यू. आला मोठ्या ड्रॉपचा व्हॉल्यूम झाला. आता आपले असे छोटे पण ड्रॉप आहे, बरोबर की नाही, आणि त्या छोट्या ड्रॉपचं व्हॉल्यूम असणार आहे 4/3 पाय आर क्यूब. असे किती तर n ड्रॉपलेट्स आहे, म्हणून n ने मल्टिप्लाय करायचं. ओके, पुढे हा 4/3 पाय आणि हा 4/3 पाय काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. मग रिमेनिंग काय राहिलं, रिमेनिंग इज आर क्यूब इज इक्वल टू n इंटू स्मॉल आर क्यूब. आर क्यूब तसा ठेवू, n दिलेला आहे तुम्हाला, n किती दिलं तर 125 दिलेला आहे, आणि स्मॉल आर किती दिलेलं तर 0.05. एक काम करा, स्मॉल आर क्यूब तसा ठेवा. आता 125 कशाचा क्यूब रूट आहे तर 5चा आहे, मग याचं काय करू तर क्यूब रूट घेऊन टाकू, मग एक प्रॉपर रिलेशन भेटून जाईल, इझिली सॉल्व्ह करू शकतात. टेकिंग क्यूब रूट. क्यूब रूट जर घेतला तर आर इज इक्वल टू किती भेटेल तर याचं क्यूब रूट येणार आहे 5 आणि आर आयला स्मॉल आर, मग कॅपिटल आर इज इक्वल टू 5 आणि स्मॉल आर ची व्हॅल्यू किती दिली 0.05. पुट करून टाकू 0.05. 5 5 किती झालं 25 झालं, म्हणजे आन्सर येणार आहे 0.25 मीटर इतकं काय असणार तर रेडियस असणार त्या बिग ड्रॉपची असणार. ठीक आहे, आता हे रेडियस भेटली, पण आपल्याला काय फाइंड करायला लावलं तर त्या बिग ड्रॉप वरती किती पोटेन्शियल आहे, त्याची रेडियस झाली. आता एक काम करू, तर त्याच्यावरती चार्जेस आहे, बरोबर की नाही, कारण चार्ज दिलेला आहे तुम्हाला प्रत्येक ड्रॉप वरती. मग त्या पूर्ण ड्रॉप वरती किती चार्जेस आहेत ते आधी फाईन करू आपण, कळलं का नाही. मग चार्ज जर फाईन केलं तर तुम्हाला पोटेन्शियल काढायला काही अडचण येणार नाही. मग टोटल चार्ज किती असणार आहे तर किती एका ड्रॉप वरती इतके, मग नंबर ऑफ ड्रॉप साठी म्हणजे 125 वरती 125 ला या चार्जने मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणजे आपल्याला टोटल चार्ज ऑन बिग ड्रॉप भेटून जाईल. मग आता पुढचंच कन्सेप्ट घ्यायचं, टोटल चार्ज ऑन बिग ड्रॉप. तर टोटल चार्ज आपण कॅपिटल क्यू ने रिप्रेझेंट करू, आणि तो किती असणार आहे n, म्हणजे एका ड्रॉप वरती किती तर इतके, मग असे नंबर ऑफ ड्रॉपलेट म्हणून n इंटू क्यू करून घ्या. मग क्यू इज इक्वल टू n किती आहे तर 125 आणि क्यू किती आहे तर क्यू आहे तुमचा 5 इंटू 10⁻⁻⁷. मल्टिप्लाय करा, 5 5 किती झालं 25 विथ कॅरी 2, 5 2 10 प्लस 2 12, पुढे गेला की 5 आणि 5 + 1 6 6 25 झाला, आणि 10⁻⁷ झाला तर -7. चार्ज कशामध्ये मेजर करणार तर कुलम मध्ये. मग एवढे चार्जेस त्या ठिकाणी डेव्हलप असणार. ठीक आहे, तर अजून आता काय करता येईल तर तुम्हाला कॅपॅसिटन्स किती आहे बघा, C इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही. ऑलरेडी क्यू झालेला आहे, मग व्ही फाईन करायचं तर आपल्याला त्या चार्ज त्या स्पिअर वरती किती कॅपॅसिटी आहे त्याची ते आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी डिस्कस करावं लागेल. ठीक आहे, कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर, capacitance of capacitor on big drop. जो बिग ड्रॉप दिलेला आहे त्याच्यावरती किती कॅपॅसिटन्स असेल ते आपण या ठिकाणी फाईन करून घेऊ. मग त्याच्यासाठी आपण सी घेणार आहे. सी कोणासाठी तर बिग ड्रॉप साठी, बाकीच्यासाठी घेतलंच नाही, बरं की नाही. आणि सी चा फॉर्म्युला काय असतो तर A ε0. आता इथं मीडियम दिलेलं नाही, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल तर ε0 डिवायडेड बाय काय असेल तर डी म्हणजे काय तर त्या दोघांमधलं डिस्टन्स, आणि या केसमध्ये सेंटर पासून तर तिथपर्यंत डिस्टन्स डायलेटर घ्यायचं ना, कॅपॅसिटर तयार होणार, म्हणजे या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते म्हणजेच काय असेल तर रेडियस ऑफ दॅट बिग ड्रॉप. आता नॉर्मली तुमचा जो स्पिअर दिलेला आहे तो स्पेरिकल आहे, आणि स्पिअरचा सरफेस एरिया किती असतो तर 4πr². मग मी या ठिकाणी 4πr² घेतला, आणि पुढे काय राहिलं तर तुमचं ε0 त्याला डिवाइड करू आपण कशाने r ने. इथला एक r काय आला तर कॅन्सल झाला. मग जो कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर आहे तो किती भेटेल तर 4πr
आणि या ठिकाणी भेटेल तुम्हाला एप्सिलॉन 0. ठीक आहे. आता याच्यात व्हॅल्यू पुट केली तर तुम्हाला कॅपॅसिटन्स भेटून जाईल आणि कॅपॅसिटरचा फॉर्म्युला जर यूज केला तर तुम्हाला पोटेन्शियल देखील त्या ठिकाणी भेटून जाईल. आता आपल्याला काय करायचंय, पोटेन्शियल ऑन दॅट बिग ड्रॉप. त्या बिग ड्रॉप वरती पोटेन्शियल किती डेव्हलप होणार आहे ते फाइंड करू. ठीक आहे. पोटेन्शियल ऑन बिग ड्रॉप इज ओके. तर सी दिलेला आहे तुम्हाला. सी चा जो फॉर्म्युला आहे तो काय, तर तुमचा टोटल चार्ज क्यू डिवायडेड बाय काय असेल तर व्ही. मग व्ही इज इक्वल टू काय भेटेल तर क्यू डिवायडेड बाय सी. आता मी व्हॅल्यू डायरेक्ट इथं पुट करून टाकतो. व्ही इज इक्वल टू टोटल चार्जेस पाहिले आपण किती येतात तर 625 into 10⁻⁻⁷ टोटल डिवायडेड बाय सी. सी ची व्हॅल्यू किती आहे तर या ठिकाणी दिलेली बघा 4 पाय कॅपिटल आर इंटू एप्सिलॉन 0. मग व्ही इज इक्वल टू 625 into 10⁻⁻⁷ टोटल डिवायडेड बाय 4. पायची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 3.142. आर कॅपिटल आर किती आहे तर तो आहे 0.25. पुट करून टाकायचं 0.25 आणि एप्सिलॉनची व्हॅल्यू असते, एप्सिलॉनची व्हॅल्यू आहे 8.85 into 10⁻⁻12. तर ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करू म्हणजे आपला आन्सर या ठिकाणी कम्प्लीट होऊन जाईल. आता याची काही गरज नाही येते करून. तर आला तुमचा 8.85 into 10⁻⁻12 एप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू या ठिकाणी आपण कम्प्लीट केली. आता पुढे याला आणखीन तुम्ही अरेंज करू शकता. तर बघा या ठिकाणी काय केलं तर मी 4 into 25 ते झाला तर 100 म्हणजे 4 ने याला मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर किती येणार आहे 1 येणार आहे. म्हणजे राहिला 625 into 10⁻⁻7 झाला आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं 1 झालं तर राहिला फक्त किती तर 3.142. नंतर राहिला 8.85. 10⁻⁻12 आहे वरती गेला तर 10⁻+12. काय केलं 25 गुणिले 4 के झालं तर 100 झालं. मग 1 झाला, एकच आन्सर येईल कारण पॉईंट नंतर 2 डिजिट आहे. मग राहिला 3.142 आणि 8.85 हाच नंबर राहिला बरोबर की नाही. -7 आणि +12 किती होणार तर 5 होणार. 7 आणि 5 12 बरोबर की नाही. मग 625 टोटल डिवायडेड बाय 3.142 into 8.85 into 10⁻⁻ किती आला तर 5 आला. आता याला सॉल्व्ह करायचं बाय युझिंग लॉग. लॉगचा यूज करून आपण काय करू तर याला सॉल्व्ह करू. ठीक आहे. एकाने कोणीतरी लॉग सांगा. लॉग सांगा कोणी एकाने. सर्वात पहिले 3 पॉईंटचा घ्यायचा आहे. त्याची कॅस्टी किती येणार आहे 0. 31च्या 4 मध्ये बघितलं मीन डिफरन्स 2 बघितलं तर तो आहे 4972. ओके. त्यानंतर पहिले डिनॉमिनेटरचा घेऊन टाकू. ठीक आहे. आता याच्यामध्ये हा नंबर आहे 8 पॉईंट. याची पण कॅस्टी किती तर 0. 88च्या 5 मध्ये बघा. चला एकाने माईक चालू करा आणि सांगा. 9469. 9469. या दोघांचे ऍडिशन करायचं कारण इथं मल्टिप्लिकेशन आहे. 9 + 2 किती झाला तर 11 विथ कॅरी 1. 7 + 7 किती झाला तर 14 विथ कॅरी 1. 10 + 1 हे पण 14 झालं. 10 + 14 झालं आणि विथ कॅरी 1 हे पण 14 झालं विथ कॅरी 1 पॉईंट राईट. तर हे झालं डिनॉमिनेटरचं लॉग. आता आपल्याला न्यूमरेटरच्या लॉग मधून डिनॉमिनेटरचं काय करायचं तर मायनस करून टाकायचं. आता याची कॅरेक्टरिस्टिक किती येणार आहे तर याची कॅरेक्टरिस्टिक असणार आहे 2 पॉईंट. 3 डिजिट आहे. 65 62च्या 5 मध्ये बघा 7959. 7959. आता हा नंबर याच्यातून काय करायचा मायनस करून टाकायचा कारण दोघांमध्ये डिव्हिजन आहे. तर न्यूमरेटरच्या टर्म मधून डिनॉमिनेटरची टर्म मायनस करायचं. 9 - 1 किती झाला 8. 5 - 4 1. 9 - 4 5. 7 - 4 3 आणि 2 - 1 किती झाला तर 1 झाला. ठीक आहे. तर हे झालं तुमचं लॉगचं आन्सर. या ठिकाणी काय करू तर आपण याचं अँटी लॉग घेऊन टाकू. अँटी लॉग ऑफ दिस नंबर तर 1.3518 आणि 10 ची पॉवर किती राहिली तर 10 ची पॉवर आहे तुमची 5 ती तशीच ठेवली. ओके. तर 10 ची पॉवर तशीच आहे. या ठिकाणी आपल्याला ते सॉल्व्ह करावं लागेल. काय बघा अँटी लॉग याचं काय किती 2248 पॉईंट कुठे जायचं आफ्टर 48 पॉईंट आफ्टर 1 डिजिट आणि पॉईंटच्या आधी एक नंबर आहे 1 आणि हा 5 किती झाला तर 6 झाला. मग 10 किती झाला तर 6
आणि पोटेन्शियल कशामध्ये मेजर करणार, तर पोटेन्शियल शुड मेजर इन वोल्ट. तर आपण ते वोल्ट मध्ये या ठिकाणी मेजर करणार आहे. 2.248 × 10⁻⁶. आता टेक्स्ट बुक मध्ये तो 5 करून दिलेला आहे. तर लाचा नंबर ड्रॉप करून टाका. तर 3 डिजिट पण दिले, आपण 4 डिजिट पण काढलंय, तर हे आन्सर आपलं राईट आहे. ठीक आहे. तर या प्रकारे आपण हे पोटेन्शियल फाइंड केलं त्या बिग ड्रॉप वरती. तर या प्रकारे आपण हे आन्सर सॉल्व्ह करू शकतो. क्वेश्चन नंबर 10. The dipole moment of water molecule is, dipole moment is given, electric dipole moment is given and electric dipole moment represent केला जातो लेटर P ने. तो दिलेला आहे तुम्हाला 6.3 × 10⁻⁻30 कुलम मीटर दिलेला आहे. दोघांमध्ये स्पेस ठेवा थोडीशी, त्यांनी चिटकून दिले. कुलम मीटर एवढं काय दिलेलं आहे तुम्हाला, डायपोल मोमेंट दिलेला आहे. सॅम्पल ऑफ वॉटर कंटेन 10⁻21 मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्स दिलेले आहे तुम्हाला आणि नंबर ऑफ मॉलिक्युल किती येतात, 10⁻21 इतके मॉलिक्युल्स दिलेले. नंबर ऑफ मोल्स दिलेले. द वॉटर सॅम्पल कंटेन 10⁻21 मॉलिक्युल. ठीक आहे. नंबर ऑफ मॉलिक्युल म्हणू आपण, नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हटलेलं आहे आणि तो n ने रिप्रेझेंट करू आणि तो किती दिला आहे, तर 10⁻21 मॉलिक्युल्स दिलेला आहे. पुढे, with dipole moment are all oriented electric field of strength. इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ दिला आहे म्हणजे E दिलेला आहे तुम्हाला आणि तो दिलेला आहे 2.5 × 10⁻5 आणि युनिट आहे त्याचं न्यूटन पर कुलम इतकं युनिट दिलेलं आहे. कॅल्क्युलेट द वर्क डन टू रोटेट द डायपोल फ्रॉम इट्स इनिशियल ओरिएंटेशन. इनिशियल ओरिएंटेशन दिलेलं आहे θ1 आणि θ1 दिलेलं आहे तुम्हाला 0 दिलेला आहे, 0 डिग्री असेल. आणि पुढे दिलेलं आहे तुम्हाला अजून काय, तर इन विच ऑल द डायपोल आर परपेंडिक्युलर टू द फील्ड. म्हणजे जो θ2 दिलेला आहे, θ2 दिलेला आहे तुम्हाला किती, तर 90 डिग्री दिलेला आहे. आणि तुम्हाला काय फाइंड करायचं, तर यू हॅव टू फाइंड वर्क डन. वर्क डन कशाने मेन करतो, तर W ने रिप्रेझेंट करतो. तर तो W फाइंड करायचा आहे. बघा आपण वर्क डन फाइंड केलंय, फॉर्म्युला आपल्याकडे ऑलरेडी आहे. वर्क डन ऑन अ डायपोल रोटेटिंग इन अ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर तुमचा डायपोल रोटेट होत असेल तर त्यासाठी आपण डायरेक्टली फॉर्म्युला या ठिकाणी फाइंड केलेला आहे. मग या ठिकाणी वाटलं सर म्हणजे एकाच ठिकाणी तुमचं सर्व भेटून जाईल. ठीक आहे. वर्क डन ऑन अ डायपोल, ऑन अ रोटेटिंग डायपोल in a uniform electric field. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड जर असेल त्याच्यावरती वर्क डन होणार आहे. आणि याचा जो फॉर्म्युला आहे तो काय, तर PE आणि ब्रॅकेट मध्ये आहे तुमचं cos θ1 मायनस काय असेल तुमचं cos θ2. बरं का नाही, cos θ1 मायनस cos θ2 हा तुमचा काय तर फॉर्म्युला आहे. हे झालं तुमचा फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला. पण हा कोणासाठी झाला, तर एका मॉलिक्युल साठी झाला. बरं की नाही. पण असे किती दिले, तर n नंबर ऑफ मॉलिक्युल. मग याला काय करावं लागेल, तर तुम्हाला n ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. एकासाठी नाही विचारले त्याने नंबर ऑफ साठी, नाही तर माझे एकासाठी काढा आणि नंतर n ने मल्टिप्लाय करा. त्याच्याशी बेटर आहे तर सर्व एकाच ठिकाणी पुट करून टाका. आता P दिलेला आहे तुम्हाला, P ची व्हॅल्यू दिलेली. P ची व्हॅल्यू किती आहे, तर ती आहे 6.3 × 10⁻⁻30. त्यानंतर E ची पण व्हॅल्यू दिलेली. E ची व्हॅल्यू किती आहे, 2.5 × 10⁻5. पुढे cos θ दिलेलं आहे θ1. cos θ1 किती आहे, तर 0 आहे, cos 0 डिग्री मायनस cos θ2. θ2 किती दिला आहे, तर 90 डिग्री आणि इंटू n किती आहे, तर 10⁻21 आहे, इंटू 10⁻21. आता एक काम करा, याच्यामध्ये काय करायचं, जेवढ्या व्हॅल्यूज आहे त्या व्हॅल्यू काय करायचं या ठिकाणी पुट करून टाका. नंबर सेपरेट करून टाका, 10 ची पॉवर सेपरेट करून टाका. मग वर्क डन W इज इक्वल टू काय भेटेल, तर तुम्हाला 6.3 × 2.5 ओके मायनस 30 आणि प्लस 5 मायनस 25 झाला, मायनस 25 आणि हा 21 आहे प्लस 21 म्हणजे किती राहिला, तर -4 झाला. 10 ची पॉवर -4 आहे
आणि इंटू इंटू करायला तर कॉस 0 डिग्री, कॉस 0 डिग्री किती असणार आहे 1 असणार आहे आणि कॉस 90 किती असेल तर 0 असेल आणि 10 ची पॉवर किती राहिली तर 10 ची पॉवर राहिली -4 झाली. बरं की नाही? अजून कोणते नंबर आहे तर नाही. डायरेक्टली आता 2.5 ने मल्टिप्लाय करू शकतात. 25 चा टेबल सर्वांना येत असेल 25 चा टेबल. 25 3 जा 75, 25 3 75, बरं ना. पुढे 25 6 जा 25 150 राहणार, बरं की नाही. 25 6 जा 150 आणि हा 7 जर ऍड केला तर 157 भेटणार, राईट. 157. तर तो नंबर आपला या ठिकाणी आन्सर झालेला आहे. आता फक्त काय करू तर आपण तो नंबर ऍडजस्ट करून टाकू. ठीक आहे. 1575 असा एक नंबर आलेला आहे तुमचा. आणि पॉईंट बघा, आता पॉईंट किती डिजिट नंतर आहे, पॉईंटच्या नंतर इथे एक डिजिट आहे, इथे एक डिजिट, म्हणजे पॉईंटच्या नंतर टोटल 2 डिजिट आहे, म्हणजे हा किती येणार तर 15 पॉईंट येणार आहे आणि 10 टू द पॉवर किती असणार तर -4. समजा तुम्हाला एका डिजिट नंतर पॉईंट द्यायचा आहे तर तो -4 चं किती होणार तर -3 होणार. 1.575 इंटू 10 टू द पॉवर किती होणार तर -3. एक -1 देऊन टाकला तर -3. आणि वर्डन कशामध्ये मेजर करणार तर वर्डन ऑलवेज मेजर इन जूल. वर्डन मेजर करणार आहे आपण कशामध्ये तर जूल मध्ये या ठिकाणी मेजर करणार आहे. हे झालं तुमचं फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 12 दिलेला आहे. इन अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ एअर बिटवीन द प्लेट. दोन प्लेटच्या मध्ये काय तर एअर आहे, बरोबर की नाही. एअर असेल तर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती असेल तर 1 असेल. इच प्लेट हॅज सरफेस एरिया. क्वेश्चन नंबर 12. इच प्लेट ऑफ सरफेस एरिया. सरफेस एरिया दिलेला आहे आणि तो दिलेला आहे तुम्हाला किती 6 × 10⁻³ मीटर स्क्वेअर इज द सरफेस एरिया अँड द सेपरेशन बिटवीन द प्लेट इज 2 मिलीमीटर. त्या दोन प्लेट मधलं सेपरेशन तो डी निरपेन केला तो आणि तो दिलेला आहे किती तर 2 मिलीमीटर दिलेला आहे. मिलीमीटर म्हणजे किती, मिलीमीटर म्हणजे किती 10⁻³ मग याला कन्वर्ट करून घेऊ 2 × 10⁻³ मीटर. हे झालं सेपरेशन. पुढे calculate the capacitance of capacitor. We have to find capacitance of capacitor when air as a dielectric. म्हणजे आपल्याला capacitance of capacitor for air dielectric साठी फाइंड करायचंय पहिलं. पुढे बी नंबर पेज आहे. इफ दिस कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू 100 वोल्ट. पोटेन्शियल दिलेलं आहे तुम्हाला किती दिलं आहे तर 100 वोल्ट इतकं पोटेन्शियल दिलेलं आहे. 100 वोल्ट सप्लाय. व्हॉट वुड बी द चार्ज ऑन इच प्लेट. तर आपल्याला चार्ज फाइंड करायचं आहे ज्यावेळेस तो एअर कॅपॅसिटर असेल त्यावेळेस. ठीक आहे. चार्ज वेन एअर कॅपॅसिटर इज देअर. सेकंड. पुढे नेक्स्ट सी दिलेला आहे तुम्हाला. हाऊ हुल चार्ज ऑन इच प्लेट बी अफेक्टेड. तर प्रत्येक प्लेटवरचा चार्ज वरती काय फरक पडणार आहे. इफ अ 2 मिलीमीटर थिक मिका शीट. 2 मिलीमीटर म्हणजे जेवढा डायमीटर आहे तेवढं थिकनेस आहे, बरोबर की नाही. टी इज इक्वल टू काय तर डी. एवढ्या थिकनेसचं तुम्हाला काय करायचं तर डायलेक्ट्रिक त्या ठिकाणी प्लेस करायचं आहे. आणि तो किती तर 2 इथंच टाकू म्हटले, परत एक स्टेप लिहायची आपल्याला गरज पडणार नाही. टी इज इक्वल टू डी आणि तो आहे तुमचा 2 मिलीमीटर इतकं थिकनेस तुम्हाला त्या ठिकाणी प्लेस करायचं. कोण टाकायचं मिका शीट टाकायचंय आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज गिवन अँड दॅट इज 6. 2 मिलीमीटर thick mica sheet of K is equal to 6 is inserted between the plate while the voltage supply remains same. तर हा जो V आहे तो कसा आहे तर सेम आहे. त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं तर त्या कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर वरती काय फरक पडणार आहे. हाऊ विल द चार्ज ऑन इच प्लेट अफेक्टेड. सी नंबरचा दिलेला आहे. चार्ज ऑन इच कॅपॅसिटर इज अफेक्टेड म्हणजे तुम्हाला चार्ज फाइंड करायचं जेव्हा डायलेक्ट्रिक असणार आहे. ओके. जेव्हा त्या ठिकाणी काय असणार तर डायलेक्ट्रिक असेल मग डायलेक्ट्रिक साठी डी घेऊ चालेल. डायलेक्ट्रिक. ओके. तर हा ए फाईन करायचा आहे, नंतर बी फाईन करायचा, नंतर सी फाईन करायचा आहे. एकदम सिंपल आहे. तर सर्वात पहिले आपण काय करू तर याचं कॅपॅसिटन्स ऑफ एअर कॅपॅसिटर. कॅपॅसिटन्स ऑफ एअर कॅपॅसिटर इज. जर एअर कॅपॅसिटर असेल तर त्याच्यामध्ये किती कॅपॅसिटन्स असतं तर ते आपल्याला ठिकाणी डिस्कस करायचं. एअर कॅपॅसिटन्स इज. सीचा फॉर्म्युला काय तर A ε0 डिवायडेड बाय डी. डायलेक्ट्रिक नाहीये मग आपण फक्त ε0 घेणार, बरं की नाही. आणि हा कोणासाठी झाला तर हा झाला तुमचा एअर साठी. मग कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर एअर ॲज अ डायलेक्ट्रिक इज इक्वल टू
ए ची व्हॅल्यू किती आहे तर ए ची व्हॅल्यू आहे 6 इंटू 10⁻³ इप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू माहित असते 8.85 इंटू 10⁻12 त्याला डिवाइड करायचं डी ने आणि डी किती तर 2 इंटू 10⁻³ इतकं राईट. आता 2 ने याला डिवाइड करा 2 3 जा की झाला तर 6 मग कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर ॲज अ एअर ॲज अ डायलेक्ट्रिक मग तो किती राहिला तर 3 आणि हा 10⁻³ पण कॅन्सल झाला 3 इंटू 8.85 आणि हा राहिला 10⁻12 3 ने याला मल्टिप्लाय करता येईल 3 5 जा 15 विथ कॅरी 1 8 3 24 8 3 जा 24 प्लस 1 की झाला तर 25 विथ कॅरी 2 8 24 प्लस 2 26 झाला आणि पॉइंटच्या नंतर 2 डिजिट आहे म्हणजे 26.55 इंटू 10⁻³ झाला तर -12 आणि कॅपॅसिटन्स मेजर करणारे कशामध्ये तर फॅराड मध्ये. ज्या तुम्हाला पुस्तकामध्ये -12 नाही दिलेला आहे -11 दिलं. एक काम करू 2 पॉईंट इकडे घेऊन टाकू 2.655 -12चं का तर -11 फॅराड हे झालं तुमचं पहिल्याचं आन्सर. आता दुसरं फाइंड करायचं आपल्याला त्याच्यावरती किती चार्ज असणार आहे ते या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आहे. चार्ज ऑन each प्लेट इज चार्ज फाइंड करायचं आहे each प्लेट. मग सी चा फॉर्म्युला माहिती आहे सी इज इक्वल टू काय आहे क्यू अपॉन व्ही. मग क्यू किती राहील तर क्यू इज इक्वल टू सी म्हणजे एअर मधला सी आणि त्याला मल्टिप्लाय करायचं व्ही ने मल्टिप्लाय करायचं. एअर कॅपॅसिटर साठी तुम्हाला भेटलेलं आहे तो काय ते तर 2.655 इंटू 10⁻⁻11 आणि व्ही किती आहे तर व्ही आहे तुमचा 100 म्हणजे किती 10⁻². मग तो -11 आणि 10⁻² किती झाला तर 9 झाला. मग आन्सर काय ना तर 2.655 इंटू 10⁻⁻9 आणि चार्ज कशामध्ये मेजर केला तो चार्ज मेजर इन कुलम आला तुमचा चार्ज झाला कशामध्ये तर एअर जर असेल तर मग याला क्यू काय करू आपण तर एअर साठी कन्सिडर करू. तर याच्यातले 2 पार्ट आपले या ठिकाणी कम्प्लीट झालं. मग चार्ज ऑन एअर कॅपॅसिटर तर त्या एअर कॅपॅसिटर वरती किती चार्ज डेव्हलप होणार आहे तर हे पहिले 2 पार्ट आपलं झालंय. आता डायलेक्ट्रिक जर असेल तर त्या केसमध्ये किती चार्जेस असणार ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार. ठीक आहे तर एवढं लिहून घ्या तुम्ही त्यानंतर मग ते डिस्कस करू. तर पुढचा पॉईंट बघा आता सी नंबरचा घेऊ. कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर जेव्हा आपण डायलेक्ट्रिक टाकणार आहे त्यावेळेस. ठीक आहे कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर डायलेक्ट्रिक. आधी बघा डायरेक्ट आपल्याला चार्ज फाइंड करता येणार नाही. आधी आपल्याला कॅपॅसिटन्स वरती काय फरक पडणार आहे ते शोधावं लागेल. ते शोधल्यानंतर मग तुम्हाला काय करावं लागेल तर चार्ज फाइंड करावं लागेल. आधी सी फाइंड करून घ्या नंतर चार्ज फाइंड करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे मग जर डायलेक्ट्रिक जर टाकलं त्याच्यावरती काय फरक पडणार आहे तर आपण त्याचा फॉर्म्युला घेणार आहे. जर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर घेतला विथ डायलेक्ट्रिक त्याचा फॉर्म्युला आहे ए इप्सिलॉन 0 डिवायडेड बाय तर या ठिकाणी असेल डी मायनस टी प्लस टी डिवायडेड बाय के. पण डी आणि टी दोन्ही कशा आहेत सारखेच आहे बरं का नाही दोघांची व्हॅल्यू सारखीच आहे. मग सी डी जर घेतला तर तो काय भेटेल तर ए इप्सिलॉन 0 डिवायडेड बाय डी मायनस टी टीच्या जागी डी टाकला प्लस टीच्या जागी डी टाकला अपॉन के झाला. ओके वेर टी इज इक्वल टू डी. डी आणि डी काय आला तर कट झाला 0 झाला. मग आन्सर काय आला तर सी डी इज इक्वल टू ए इप्सिलॉन 0 के असं वाटलं सर डी डिवायडेड बाय के. के कुठे डिनॉमिनेटर कुठे जायचं न्यूमरेटरला जाईल. मग सी डी इज इक्वल टू काय भेटेल तर ए इप्सिलॉन 0 डिवायडेड बाय डी आणि के कुठे घेतला तर न्यूमरेटरला घेतला. पण हा ए इप्सिलॉन 0 अपॉन डी म्हणजेच काय असतो कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर विथ एअर. मग सी डी झाला आणि याची पूर्ण व्हॅल्यू काय आली तर सी एअर झालं. त्याला मल्टिप्लाय करायचं कशाने तर के ने आपण मल्टिप्लाय करणार आहे. ओके तर के ने आपण त्याला मल्टिप्लाय केलं. इथं लिहून घ्या फ्रॉम इक्वेशन 1. आता पोटेन्शियल चेंज नाही केलेलं आहे. मग कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा फॉर्म्युला काय तर क्यू डिवायडेड बाय व्ही पण कोणासाठी तर डायलेक्ट्रिक साठी. ओके डायलेक्ट्रिक साठी आपण डी रिप्रेझेंट केला का डी आय डीच करा चला आणि राहिला काय तर सी एअर इंटू करायला तर के. इथं रिझन काय असेल तर सी इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय व्ही. व्ही इकडे डिवाइड इकडे मल्टिप्लाय करून टाका झाला आन्सर तुमचं
मग QD इज इक्वल टू C एअर इंटू K इंटू V. C एअर आपण फाइंड केला होता, किती आलं होतं? C एअर ची व्हॅल्यू आली होती मग ते 1. चला आन्सर बघू आपण. C एअर ची व्हॅल्यू आलेली आहे 2.655 2.655 इंटू 10⁻⁻11. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे? तर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे तुमचा 6 आणि पोटेन्शियल किती आहे? तर पोटेन्शियल आहे तुमचं 100. ओके, तर 6 ने आता याला इझिली मल्टिप्लाय करता येईल आणि फायनल आन्सर तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. 6 ने मल्टिप्लाय केलं 6 5 जा झालं तर 30 विथ कॅरी 3. 6 5 जा 30 प्लस 3 33 विथ कॅरी 3. 6 6 जा 36 प्लस 3 39 विथ कॅरी 3. 12 प्लस 3 किती झाला तर 15 झाला. आणि पॉईंट नंतर किती डिजिट आहे? 1 2 3, मग 3 डिजिट नंतर पॉईंट आणि 10⁻⁻11 आणि 100 म्हणजे किती झाला तर 10⁻⁻9 झाला. क्लिअर आहे? आन्सर काय येणार तर तुमचं 15 पॉईंट येणार आहे. मग हे झालं तुमचं आन्सर. आणि चार्ज कशामध्ये मेजर करणार तर चार्ज मेजर इन कुलम असं लिहिलं तरी चालेल, किंवा मग एक डिजिट इकडे शिफ्ट करून घेतला तरी चालेल. मग चार्ज विथ डायलेक्ट्रिक प्लेट जर टाकला तर त्या चार्ज वरती काय फरक पडणार तर तो 1.593 घेऊ शकतात आणि त्यांची पॉवर -9 आहे, तो काय होणार तर -8 आणि चार्ज मेजर करणार आहे कशामध्ये तर कुलम मध्ये तुम्ही या ठिकाणी मेजर करू शकता. तसं 10⁻⁹ काय असतं तर नॅनो असतो, तुम्ही नॅनो कुलम पण देऊ शकता तिथे. ओके, तर या प्रकारे आपण काय केलं तर क्वेश्चन नंबर 12 या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. काय डाऊट कोणाला?